जगातला सगळ्यात क्रूर शासक जर्मनीचा हुकुमशहा हिटलर. एक सामान्य व्यक्ती जगातला सगळ्यात क्रूर शासक कसा बनला, ज्याने लाखो लोकांची हत्या कशी केली, यहुदी लोकांचं या जगातून अस्तित्व मिटवण्याची तो स्वप्ने बघत होता. त्याच्या वेडेपणामुळे जगाला दुसऱ्या महायुद्धाला तोंड द्यावं लागलं, असा ॲडॉल्फ हिटलर. 1914 मध्ये जेव्हा पहिलं महायुद्ध झालं तेव्हा हिटलरने सैन्यात भरती होऊन कित्येक लढाया लढल्या. 1918 जेव्हा विश्वयुद्ध संपलं तेव्हा हिटलरला जर्मनीच्या पराभवाचं प्रचंड दुःख झालं. 1918 मध्येच महायुद्धानंतर हिटलरने नाझी पार्टी बनवली. त्याने स्वस्तिकला आपल्या पार्टीचं चिन्ह बनवलं. हिटलरच्या या पार्टीने यहुदी लोकांना जर्मनीच्या पराभवाचं कारण मानलं. 1933 मध्ये चान्सलर बनताच हिटलरने जर्मनीची संसद भंग केली आणि सोशलिस्ट पार्टीची मान्यता रद्द केली. आपल्या विरोधकांना जेलमध्ये टाकून जर्मनीची सगळी सत्ता आपल्या हातात घेतली. त्याने स्वतःला देशाचा सर्वोच्च न्यायाधीश घोषित केला आणि हिडनबर्गच्या मृत्यूनंतर तो जर्मनीचा राष्ट्रपती झाला. 1933 ते 1938 पर्यंत लाखो यहुदींची त्याने हत्या केली. 1939 मध्ये हिटलरने पोलंडच्या पश्चिम भागावरती कब्जा केला. पोलंडला मदत करण्यासाठी ब्रिटनने आपली सेना पोलंडला पाठवली आणि यातूनच दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली. फ्रान्सच्या पराभवानंतर हिटलरने मुसोलिनी सोबत करार करून रोम सागरावर कब्जा केला. नंतर जर्मनीने रशियावर हल्ला केला. अमेरिका महायुद्धात सामील होताच जर्मनीचं भरपूर नुकसान झालं. रशियाने जेव्हा बर्लिनवर हमला केला तेव्हा हिटलर आपल्या चान्सलरी मधील एका बंकरमध्ये लपून बसला होता. हिटलरला इटलीचा हुकुमशहा बेनिटो मुसोलिनीच्या मृत्यूची खबर भेटली. मुसोलिनीला जसा त्रासदायक मृत्यू भेटला होता तसा आपल्यालाही भेटणार अशी त्याला मनात भीती होती आणि त्यामुळेच त्याने 30 एप्रिल 1945 ला स्वतःला गोळी मारून आत्महत्या केली.